नमस्कार. आपली सगळ्यांची लाडकी लाल परी म्हणजेच एसटी आपल्या रोजच्या जगण्याचा एक अविभाज्य भाग आहे, नाही का? तर याच एसटी प्रवासासाठी शासनाने ज्या काही सवलती दिल्या आहेत त्या मिळवण्यासाठी आता एक नवीन गोष्ट बंधनकारक झाली आहे आणि ती म्हणजे एसटी स्मार्ट कार्ड. तर आज आपण अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत की हे कार्ड मिळवायचं तरी कसं. तर अनेकांच्या मनात हा पहिला प्रश्न येतो आणि याचं उत्तर आहे हो, अगदी. आता प्रवासातल्या सवलती चालू ठेवायच्या असतील तर ते जुने कागदी पास चालणार नाहीत. त्यांची जागा आता या नवीन डिजिटल स्मार्ट कार्डने घेतली आहे. त्यामुळे सवलत हवी असेल तर हे कार्ड काढणंच लागेल. ठीक आहे, कार्ड काढायचं आहे हे तर कळलं, पण हे इतकं महत्त्वाचं का आहे? चला याचे फायदे बघूया. कारण विशेषतः आपल्या घरातल्या ज्येष्ठ नागरिकांसाठी याचे खूप मोठे आर्थिक फायदे आहेत. सगळ्यात आधी बघूया ज्यांचं वय 75 वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त आहे त्या अमृत ज्येष्ठ नागरिकांबद्दल. त्यांच्यासाठी एक खूप मोठी सुविधा आहे. हो, अगदी बरोबर पाहिलंय. 100% मोफत प्रवास. या कार्डमुळे अमृत ज्येष्ठ नागरिक संपूर्ण महाराष्ट्रात कुठेही एसटीच्या कोणत्याही गाडीने पूर्णपणे मोफत प्रवास करू शकतात. खरंच ही एक जबरदस्त सोय आहे. आता वळूया त्या नागरिकांकडे ज्यांचं वय 65 वर्ष पूर्ण झालेलं आहे. त्यांच्यासाठीही एक खूप चांगली सवलत आहे. 65 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना एसटीच्या तिकीट दरावर सरसकट 50% सूट मिळते. म्हणजे विचार करा, प्रवासाचा खर्च थेट अर्धा. ही सुद्धा एक खूप मोठी बचत आहे. आणि हो, हे फक्त ज्येष्ठ नागरिकांपुरतं मर्यादित नाहीये. विद्यार्थी, दिव्यांग बांधव आणि पत्रकार या सगळ्यांना सुद्धा त्यांच्या हक्काच्या सवलती मिळवण्यासाठी हे स्मार्ट कार्ड आता बंधनकारक करण्यात आलं आहे. तर मग आता अर्ज करायचाच आहे तर तयारीला लागूया. अर्ज करायला जाताना कोणतीही धावपळ नको, म्हणून ही एक सोपी चेकलिस्ट आहे. ही कागदपत्र आधीच तयार ठेवा. चला ही यादी नीट बघूया. ओळखीसाठी आधार कार्ड तर लागेलच, ते अनिवार्य आहे. वयाच्या पुराव्यासाठी पॅन कार्ड, मतदान कार्ड किंवा शाळेचा दाखला यापैकी काहीही चालेल. पत्त्याच्या पुराव्यासाठी परत आधार कार्ड पुरेसा आहे. सोबत तुमचे 3-4 नवीन पासपोर्ट साईज फोटो लागतील आणि एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट, तुमचा चालू मोबाईल नंबर. कारण कार्ड तयार झाल्यावर तुम्हाला मेसेज त्याच नंबरवर येणार आहे. आणि जर तुम्ही जुनं कार्ड रिन्यू करत असाल तर त्या जुन्या कार्डची एक झेरॉक्स कॉपी नक्की सोबत ठेवा. ठीक आहे, सगळी कागदपत्र जमली आहेत. आता पुढे काय? तर आता प्रत्यक्ष अर्ज करण्याची वेळ. आणि विश्वास ठेवा, ही प्रक्रिया खूप सोपी आहे. आता हे टप्पे लक्षात घ्या. पहिलं काम म्हणजे जवळच्या एसटी डेपोत जाऊन स्मार्ट कार्ड नोंदणी काउंटर शोधायचा. तिथून अर्ज घेऊन तो व्यवस्थित बरोबर माहितीने भरायचा. आपण आता जी कागदपत्र पाहिली त्यांच्या झेरॉक्स प्रती अर्जाला जोडायच्या. मग तो अर्ज जमा करायचा. पण लक्षात ठेवा, जमा करताना तुमची मूळ कागदपत्र सुद्धा त्यांना दाखवण्यासाठी सोबत ठेवावी लागतील. आणि शेवटी जे काही थोडं शुल्क असेल ते भरून पावती घ्या. आणि हो, ती पावती जपून ठेवा. थांबा, एक खूपच महत्त्वाची गोष्ट. तुम्ही ज्या काही झेरॉक्स कॉपी जोडणार आहात त्या प्रत्येक कॉपीवर तुमची स्वतःची सही करायला विसरू नका. यालाच सेल्फ अटेस्टेशन म्हणतात. ही एक छोटीशी गोष्ट आहे, पण या एका चुकीमुळे तुमचा अर्ज मागे येऊ शकतो. चला आता आपण प्रक्रियेच्या जवळजवळ शेवटच्या टप्प्यात आलो आहोत. अर्ज जमा केल्यानंतर नक्की काय होतं आणि यासाठी खर्च किती येतो ते पटकन बघूया. खर्चाचं म्हणाल तर तो अगदीच किरकोळ आहे. या कार्डसाठी साधारणपणे 55 ते 60 रुपये एवढंच शुल्क लागतं. आणि हे पैसे भरल्यावर जी पावती मिळते ती कार्ड हातात मिळेपर्यंत जीवापाड सांभाळून ठेवा. एकदा का तुम्ही अर्ज जमा केला की तुमचं काम जवळपास संपलं. काही दिवसांनी तुमचं कार्ड तयार झाल्यावर तुम्ही दिलेल्या मोबाईल नंबरवर एक मेसेज येतो. तो मेसेज आला की तुम्ही डेपोत जाऊन तुमचं चमकदार नवीन स्मार्ट कार्ड घरी आणू शकता. तर ही होती एसटी स्मार्ट कार्ड मिळवण्याची सगळी प्रक्रिया अगदी सोप्या शब्दात. आता ही माहिती फक्त ऐकून सोडून देऊ नका. ही माहिती इतरांपर्यंत पोहोचवणं ही खरं तर आपल्या सगळ्यांची एक सामाजिक जबाबदारी आहे. तर आता जाता जाता एक शेवटचा पण महत्त्वाचा प्रश्न. आपल्या घरात, आपल्या शेजारी पाजारी असे अनेक ज्येष्ठ नागरिक असतील ज्यांना याबद्दल माहिती नसेल किंवा ही प्रक्रिया त्यांना किचकट वाटत असेल. तर मग आपण पुढाकार घेऊन त्यांना त्यांच्या हक्काचं हे स्मार्ट कार्ड मिळवून देण्यासाठी मदत करणार आहोत का? विचार नक्की करा. अशाच नवनवीन अपडेट्ससाठी आणि माहितीसाठी आत्ताच आपल्या योजना फॅक्टर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मित्रांनो, भेटूयात नवीन माहितीसह नवीन अपडेटमध्ये. धन्यवाद.